तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, 2 दिवस झालं काय शेताला जायचं जमलं नव्हतं, त्यामुळं मी आज शेताला लवकरच निघालो होतो. रिमझिम पाऊस होता, शेतात गेल्यावर बरं वाटलं. छानपैकी असं थोडंसं भिज पाऊस झाला होता आणि छान हिरवळ जरा बघून मनाला बरं वाटलं. त्यानंतर नवीन लावलेल्या मक्याच्या प्लॉटमध्ये गेलो. थोडीशी मका छानपैकी उगवून आली होती, चांगली होती. 2 पाणी झालं होतं, त्यामुळं आता तिसरं पाणी द्यायच्या ऐवजीच पाऊस झाला होता, त्यामुळं काय तेवढी गरज लागली नाही. परंतु बरं वाटलं जरा बघून. आत्ता जस्ट कुठं कुठं उगवायला लागलेली आहे. इकडं लेबरचं काम चालू होतं, म्हटलं चालू दे. हाती कसाच आपण प्लॉट बऱ्यापैकी आहेच. हे स्मार्ट नेपियर, आता तिकडचं सुपर नेपियर संपले, आता स्मार्ट नेपियर चालू करायचं. शेळ्यांना बघितलं, इकडं गवत चालू होतं, गाठलेलं होतं. शेळ्या खाऊन निवांत होत्या, बरं वाटलं जरा. थोडंसं गारठा पडलेला होता, पावसाचं वातावरण, 2 दिवस बारीक बारीक पाऊस, त्यामुळं थोडंसं थंडीचं वातावरण. इकडं बघितलं तर ह्यांना पण संध्याकाळचा चारा टाकलेला होता, निवांत खात होते. यांचं खाऊन झालं होतं, बऱ्यापैकी आपले होते, बरं वाटलं. म्हटलं आता बघू काय होते. तर बघितलं तर पावसाचं वातावरण झालेलं होतं. पुन्हा एकदा पाऊस यायच्या जरा बेतात होताच, त्यामुळं म्हटलं आता निघायला पाहिजे, चला. तर शेतात निघालेली आजची 2 अंडी घेतली. कोंबड्या काय फार नाहीत, 5-7 आहेत, त्यामुळं दररोज 1-2, 2-3, 2-3, 2-3 अंडी निघतात. आजची घेतली निघालेली अंडी तेवढी आणि निघालो आपल्या घरी. वाटेत पण बघितलं थोडंसं पाऊस झालेलाच होता, बारीक कुठंतरी होताच. आणि मग अशा अवस्थेत मस्तपैकी म्हटलं निघूया. बघा, वातावरण छान असतं आमच्याकडचं, मोकळं असतं, निवांत असतं. डांबरी रोड आणि त्यात पावसाचं वातावरण भारी वाटतं, छान असं अगदी मस्त वाटतं. ट्रॅफिक आमच्या रोडला मात्र अजिबात काही नसतं. जेवढी गावातली लोक आहेत तेवढीच असतं, बाकीच काय अवजड वाहनं वगैरे फार काय मोठी किंवा नसतात. घरी येऊन बघितलं तर यांचं काय काय चाललं होतं, मस्तपैकी कोंबडी वडे बनवायचं चुलीवर, ते पण म्हणलं चालू दे, आजचा बेत छानच आहे. बाहेर बघितलं तर पोरांची इकडं दंगामस्ती चालू होती, खेळ चालू होता आणि छानपैकी डिस्काउंट चालू होतं. म्हणलं चालू दे, बरं वाटलं. पोरांचं ते पोरांचं. ठीक आहे, कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. राम राम, धन्यवाद.